वेलकम बॅक टू माय चॅनल सुरक्षा साबळे। तर आज ही तुमची कलाकार कलाकंद बर्फी बनवणार आहे, जी की खूप टेस्टी आणि मस्त असते आणि जी फक्त 10 ते 15 मिनिटात बनवेल मी तुम्हाला दाखवते आत्ताची आत्ता। ठीक आहे, पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते, तुम्ही कमेंट केली होती मागं की काहीतरी स्वीट डिश बनव दीदू, आणि मी पण विचार केला की आता नवरात्री पण चालू आहे बरोबर, तर मम्मीला उपवास आहे, मी नाही केलेला उपवास, मम्मीने धरलाय आणि आम्ही सगळे घरी येतात, संडे त्याच्यामुळे मग मग मी विचार केला की भाई कुछ तो बनाते हैं जो जल्द से जल्द होगा आणि सगळ्यांना आवडेल आणि मम्मी पण खाऊ शकेल की मम्मीला उपवास आहे म्हणून। कारण की नाही तर असं होईल की आम्ही बनवतो ना आम्ही मज्जा घेतो, माझी मम्मी बिचारी अशी बघत बसेल त्याच्यामुळे। तर आता मी तुम्हाला रेसिपी दाखवून, पण त्याच्या अगोदर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा, म्हणजे मग माझे एक तर रेसिपी चोरतात तुम्ही लोक। ठीक आहे, आता आजची जी आहे ती तर अजून छान असणार आहे, कारण की आज कुछ मीठा होने वाला है। तर चला रेसिपी बघूया। आपल्याला रेसिपीसाठी काही गोष्टी लागतात आणि त्या गोष्टी खूप इझिली भेटतात मार्केटमध्ये माझ्या मते तरी। तर पहिलं तर आहे दूध, काव मिल्क। जर बफेलो मिल्क वापरायचं असलं तर वापरू शकता, पण ते जरा थिक असतं म्हणून मी काव मिल्क घेतलंय, चितळेचं, सुट्टवाला भेटलं नाही राव। आणि हे ना हे मिल्क पावडर आहे, आणि मी सांगते हे नेस्लेचंच घ्या कारण की छान आहे, बाकी पण छान आहे पण हे जास्तच छान आहे, रिझल्ट देतं। आपल्याला एक लिंबू लागणार आहे, मी तो फ्रीजमध्ये ठेवलाय, आणि काजू बदाम लागणार आहे। ठीक आहे, आणि मी हे असेच पाकिटे घेतलेत, आता मी तुम्हाला दाखवते। ठीक आहे, हाय फ्लेमवर आपल्याला आधी कढई ठेवायची आहे, पातेलं ठेवू नका नाही तर दूध उकळायचं म्हणून पातेलं ठेवताना शाने। आता आपण दूध फोडून याच्यात टाकू। आता आपण दूध या पॅन मध्ये टाकून घेतलंय आणि आपल्याला ह्याला छान उकळून घ्यायचंय आधी। तुम्ही पाहू शकता इथं दूध आपलं मस्तपैकी उकळलंय, तर आता मी लो फ्लेम केली आहे आणि ह्याच्यात आपल्याला साखर टाकायची आहे पहिली। जितकं गोड तुम्हाला आवडतं, जितकं गोड तुम्ही लोक खाता तेवढं टाकायचंय। आता आम्ही गोड माणसं आहेत, आम्ही खूप गोड खातो, आणि ह्याला एकदम छान हलवून घ्यायचंय, मिक्स करून घ्यायचंय, मिक्स इट वेल। आता जसे काही लोक कमेंट मध्ये येऊन एकदम असं फाटतात ना आपले व्हिडिओ, माझे व्हिडिओ फाटायची कोशिश करतात ना, तसेच त्याचप्रमाणे हा लिंबू ह्या दुधाला फाडणार आहे, पण काय शेवटी ते स्वीट मध्येच होणार आहे ना कन्वर्ट, जसे की मी झाले। हे बघा, पूर्ण लिंबू आपल्याला त्याच्यात स्क्वीज करून घ्यायचा है। जैसे तुम लोग कमेंट में आके मेरा वीडियो खराब करने की कोशिश करते हैं लेकिन अच्छा ही बनता है, वैसे ही दूध को भी लिंबू ने कोशिश किया है फाड़ने का, लेकिन बाद में वो गोड़ी डिश बनना है। आता मी नेस्लेचं मिल्क पावडरचं पाकिट फोडलंय, आता मी ह्याच्यात वाटीत टाकते, ताकि आपल्याला मेजरमेंट घ्यायचंय। वासले भारी येतो ना याचा मिल्क पावडरचा। हे बघा, आता मी ही एक वाटी घेतलेली आहे, इथं बघू शकता, आपल्याला ह्याच्यात टाकायची आहे। आता हीच मिल्क पावडर पुन्हा अजून अर्धी वाटी घ्यायची। आता हे जे आपण काढलंय ना मिल्क पावडर, ह्याच्यात ह्याच वाटीने, ही जेवढी वाटी आहे त्याच वाटीच्या मेजरमेंटने ह्याच्यात पाणी टाकायचंय, तेवढंच मेजरमेंटचं पाणी टाकायचंय। आता ह्याच्या मागचं सायन्स नका विचारू फक्त, आणि ह्याला पण आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। आता तुम्ही बघू शकता इथं दूध एकदम मस्त फाटलंय। आता आपल्याला ह्याच्यात काही गोष्टी ऍड करायच्यात, तुम्हाला मी ते दाखवते। इलायची पावडर, जी की खूप थोडी एकदम छोटी क्वांटिटी, खाली टेस्ट केली पाहिजे आपल्याला। हे बघा एवढीच घेतली आहे, ती एवढी टाकली आहे मी, आणि ह्याला पुन्हा मिक्स करून घ्यायचंय। इथं आपण जे मिक्स केलं होतं बरोबर, हे आपण मिल्क पावडर आणि पाणी जे मिक्स केलं हे आपल्याला ह्याच्यात टाकायचंय। हे जे फाटलंय ह्याच्यातच आपल्याला हे पण ऍड करायचंय, हे आपण हळूहळू टाकायचंय, कसलीच घाई नाही आपल्याला। ठीक आहे, आता हे टाकलंय, आता ह्याला थोडंसं उकळणी येऊन द्यायची।
हे पूर्ण आपल्याला असं गाढ एकखट्ट होस तर आपल्याला हे मिक्स करत राहावं लागणार आहे, का की हे पॅनला चिटकावा नाही म्हणून. तर तोपर्यंत थोडंसं रेस्ट करू. मी काजू बदाम पण कापून घेतले, ड्रायफ्रूट. हे बघा तुम्ही बघू शकता हे पूर्णपणे आटलंय मस्तपैकी. जी कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे तीच आहे ही. पण इथं साईडला जरा आपल्याकडून गडबड झालेली आहे रे बाबा. बस मम्मी खवळावं नाही, मम्मी यायच्या अगोदर जरा थोडं करावं लागेल. आता हे रेडी टू सर्व आहे, पण आधी सर्व नाही करायचं. ह्याला मी आधी नाही का पॅन मध्ये टाकू, थंड करू आणि मग आपण खाऊ, मजा घेऊ. वाव पातळ झाले दिदा. नाही नाही घट्ट कर ना थोडं. इकडे ये, चल उसी खुशी में चल. ये इकडं. हे धर. खाली तूप लावते का याला? हे लावायचंय का? चिटकन ना मग. ठीक आहे. तेल तेल नाही, तूप तूप. कुठे तू? हे का? लो भाई, इसमें भी हमको ही डाटा है. थांबा मम्मी, थांबा, खवळू नका मम्मी. एवढं टाकू? हा टाक, पसरू असं. बस बस बस. गरम नाही केलं त्याला. आता सगळं व्हिडिओ मध्ये मस्त पैकी. मम्मी हे पकड बरं कढई. माले बाई, माझे पप्पा चांगले पकडतेत. करते असं म्हणतोय मी. हा इथं क्लिअर कर एकदा. आता हे हवा. हा हा. अरे हो. लो भाई, मेहनत हम करे फल ये खाए. ही का बात हो. इधर हे पण खाऊन घे त्याच बातवर. खत्म हो जाएगा. ही चोरटी बघा इकडे इकडे चोरटी. मम्मी जा जा बरं तिकडं. जा जाओ, तुमरा काम करो. झाले. पप्पा ये तो खरड खरड के लेना पड़ेगा भैया. पप्पा इकडे या. साले तू क्या नीचे जा रहा है? हाँ? आ इधर. गुड. अरे बापरे देवा, माझं हे राहिलंय की. इकडे बघ, इकडे बघ. ए अरे ए दीदी करपलेलं चांगलं लागतंय. यांना येड लागलेत का? दादा येडबीड लागलेत काय तुला? जी हाँ. काय करतोय हा? दाखव ना मला पण एक घास. अभी कैसे आई? ही क्लिप घे तर. खाऊन झालं ना आता. याने तर कढई साफ केली बाई, घासायचा प्रॉब्लेम नाही राहिला मला. आता ही वेल सेटल अशी करून घ्यायची आहे. ह्याच्यावरती आपण काजू बदाम टाकू. लय होते का रे? जाऊ दे, आपण खाऊ ना. खादाडेच येतात भैले, भारी लागले रे. लय मस्त टेस्ट झालाय. लय टेस्ट भारी. झाकण लावू का? नाही, राहून देते झाकण. राहू दे आणि डायरेक्ट फ्रीज मध्ये. डायरेक्ट आहे ना फ्रीज. अरे गरम आहे भाई. हे पडू नका. हे आपल्याला फ्रीज मध्ये ठेवायचंय. हे पण आपण 10-1 मिनिटं ठेवू, म्हणजे ते फ्रिजरेट होईल, चांगलं गार होईल, म्हणजे खायला पण छान लागेल बर्फीवानी. तर आता वेट असं जवळ जवळ येतं, तसं तसं पाणी येतंय. हे गरम गरम खाल्लं आम्ही, तरी पण चांगलं लागलं. हो गरम आहे बाई, हे गरम आहे. पाणी टाक त्याच्यात. आता आपलं बनून झालंय. आणि सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली, कारण की ह्याला किती हार्डली मला वाटतं 15 मिनिटं लागले असतील. 15-20 मिनिटं, जास्तीत जास्त 20 मिनिटं पकडा. तर त्याच्यात आमचा टाइमपास आणि आमची दंगामस्ती लय चलती. म्हणून आता बघितलं ना तुम्ही कसं चाललं होतं. तर रेसिपी कशी वाटली ते सांग. सॉरी भाई, धमकी नाही देता आपण.
रेसिपी कशी वाटली ते सांगा. एकदम सिंपल, काहीच जास्त खर्च नाहीये, टाइम वेस्टचं काम नाही आणि टेस्टी पण आहे. तर पाणी येते तोंडात थोडंसं. आधी मग आता आपण बघूयात. तुम्ही नक्की ट्राय करा. मला वाटतं सॅटर्डे संडे सगळेच म्हणजे ऑलमोस्ट सगळेच फ्री असतात. जसं तुम्हाला टाइम भेटेल थोडासा टाइम काढून नक्की ट्राय करा माझी ही वाली रेसिपी. कारण की मी यूट्यूबवर पण बघते ना, तर भरपूर साऱ्या रेसिपीज येतात आणि एवढा असं गर्दी बघून होऊन जातं, म्हणून मी थोडंसं थोडक्यात निपटवलंय. मी पण बघते, पण माझ्या जरा थोडंसं कलाकारी माइंड आहे ना, तर काही ना काही करत बसते मी, काही ना काही घरात करत बसते. आज सकाळी पण मी आहे ना कोबूजचे पराठे बनवले कोबूजचे, जे की म्हणजे मी फर्स्ट टाइम ट्राय केले, पण मी आता ते व्हिडिओमध्ये टाकूच नाही शकले कारण की सकाळ मूड झाला, डोक्यात आलं म्हणून बनवून टाकले. आणि आत्ता पण घरी होतो म्हणून माझं आत्ता डोक्यात आलं की काहीतरी असं बनवू, स्वीट डिश बनवायची होती काहीतरी, का की मला कोकोनट बर्फी पण येते यार, पण ती खूपच सोपी आहे. ती म्हणजे व्हिडिओ बनवला ना, व्हिडिओ चालू होताच संपून जाईल. तुम्ही फक्त माझं इंट्रोडक्शन बघता त्या व्हिडिओमध्ये, बाकी काहीच नाही बघू शकणार. पण ज्यांना पाहिजे असेल ना कोकोनट बर्फी कशी बनवते, तुम्ही कमेंट करा, मी ते पण सांगेल तुम्हाला. आणि ह्याची पण रेसिपी मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. कशी वाटली हे तर तुम्हाला खाल्ल्यानंतरच कळन. तोपर्यंत आपण वेट करू, मग मी तुम्हाला सगळ्यांचे रिॲक्शन दाखवते. ह्या दोघांनी तर खाऊन घेतलं राव आत्ता, पण गार झाल्यावर बघू पप्पाला कशी वाटते. माझ्या पप्पाला ह्यांनी ठेवलं नाही आहे ना, मी पप्पाला आधी पहिला घास मी पप्पाला घालीन, मग पप्पाची आपण रिॲक्शन बघू कसा असतो. ठीक आहे, तोपर्यंत टाटा. नाही तोपर्यंत टाटा नाही, थांबा, सबस्क्राईब करून जा आणि कमेंट करून जा. झालं रेडी झालं. मी चमचे रेडीच ठेवलेत. दादाला लगेच भूक लागलेली आहे. आता आपण हे घेऊन जाऊ आणि दाखवू. ओके पप्पा. मम्मी दीदी मम्मी कसं झालं ते सांगा ना. हॉटेलात सुद्धा नाही अशी हॉटेलात सुद्धा नाही अशी भरती हॉटेलात. तो पापा कैसी लगी आपको टेस्ट? एकदम छान. तर मला अजून खाऊन दे, लय छान झाली. तुम्ही मला द्यायची नाही ते परत खाता तुम्ही. लय गार झाली का? गार झाली, हॉटेलपेक्षा लय भारी, लय छान लागते, लय टेस्टी, लय चवदा आहे. 210 रुपये पाव, 210 रुपये पाव. मम्मीला द्यावं एक घास. मी माझ्या तोंडातलं पाणी नुसतं गिळून राहिले. मम्मी हॉटेलला काय करते बाबा, लय छान आहे, लय म्हणजे लय छान आहे. कशी आहे मम्मी बर्फी? तू तर आधीच टेस्ट केली, तिने गरम गरम पण टेस्ट केली. छान झाली, लय भारी, एकच नंबर. मला खाऊन द्या ना. नाही नकली कंबर नाही खाते. लय म्हणजे लय छान पप्पा, लय म्हणजे छान झाल्या. 210 रुपये पाव आहे. काय मस्त. मी बनवली बर का प्रेक्षकांना. बापरे, मी बनली प्रेक्षकांना बर का. मीच केलंय, दीदीला सांगितलंय. हे बघा इथे आम्ही तर सम टाकली बाई, एवढी मेहनत घेतली, गारवेर करायला ठेवली आणि 2 मिनिटात आम्ही संपवली. पण आता इथे सगळं झालंय, खाऊन पिऊन सगळं मस्त, आणि टमाटम सगळे फुगून बसलेत आपल्या सगळे आपले काम करीत बसलेत. 5 मिनिटात अर्धा किलो बर्फी बनली होती ती. तो डब्बा मम्मीने नेला किचन मध्ये. इथे मी माझी रील पण सोडली आत्ताच, देख सकते हो, है ना. तर आता ती अर्धा किलोची होती ती बर्फी, आणि त्या डब्यात आम्ही 5च मिनिटात संपवली. 5च मिनिटं लागलेत आपल्याला, 5 मिनिटापेक्षा पण कमी ह्याच्यात टाइमच संपवली. तर तुम्ही नक्की ती रेसिपी तर तुम्ही बघितलेलीच आहे आता, तर कमेंट करून सांगा. आधी ट्राय करा घरी सगळे आणि कमेंट करून सांगा की कशी लागली तुम्हाला, का की इथं तर लय टेस्टी लागली. पप्पानी तर म्हणजे नुसती बास ना, नुसता मारी मारी म्हणतोय तो. आयडिया तो मेरी ही थी.
यार लय मोठा आकडा आला. तर नक्की सांगा. आणि येस भारी होती एकदम. पप्पाने सगळ्यात जास्त खाल्ली आहे, मग नंतर मग मी, मम्मीने आणि दादाने खाल्ली आहे. असं का लपू राहिलं तू? नीट बस ना. तर नक्की सांगा. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये हे देते, आपला क्या बोलते हे रेसिपी देते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये, त्या फॉलो करून बनवा आणि नक्की सांगा कशी झाली. आणि येस असेच बने रहो मेरे साथ सुरक्षा साबळे के साथ. आणि लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा. म्हणजे कसं नवीन व्हिडिओ पडला रे पडला, नवीन रेसिपी पडली रे पडली सुरक्षाच्या हाताची, लगेच तुम्हाला कळेल. ओके, तेवढ्यासाठी तोपर्यंत